रामपूर येथे 52 लाभार्थ्यांना घरकुल मंजुरी पत्राचे वितरण, वाचनालयाचे उद्घाटन, मागासवर्गीय मुलांना शालेय साहित्याचे वाटप. चिक्कलवाड ग्रामपंचायत व्याप्तीत येणाऱ्या रामपूर, चिक्कलवाड व पांगिरिये येथील 52 लाभार्थ्यांना घरकुल मंजुरी पत्राचे वितरण, मागासवर्गीय विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप व वाचनालयाचे उद्घाटन रामपूर येथे करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ग्रामपंचायत अध्यक्ष धनाजी पाटील हे होते. अनेक वर्षापासून मागणीला मंजुरी मिळाल्यामुळे ग्रामस्थांच्यातून समाधान व्यक्त करण्यात येत आहे. चिक्कलवाड ग्रामपंचायतमध्ये रामपूर व पांगिरे हे दोन गावं येत असतात. केंद्र सरकारच्या घरकुल योजनेअंतर्गत 52 लाभार्थ्यांना आवास योजना मंजूर पत्राचे वितरण करण्यात आले. प्राथमिक शाळेत शिक्षण घेत असलेल्या मागासवर्गीय विद्यार्थ्यांना मागासवर्गीय निधीतून शालेय साहित्य वाटप करण्यात आले. तसेच भारतीय सैन्य दलात निवड झालेल्या 2 तरुणांचा सत्कार करण्यात आला. प्रारंभी महादेव मंदिरामध्ये आयोजित कार्यक्रमाचे उद्घाटन श्रीची आरती करून करण्यात आली. उपस्थित मान्यवरांचा शाल, श्रीफळ आणि पुष्पहार अर्पण करून सत्कार करण्यात आले. पंचायत विकास अधिकारी आसिफ पठाण यांनी स्वागत करून प्रास्ताविक केले. ते म्हणाले, चिक्कलवाड ग्रामपंचायतीच्या व्याप्तीमध्ये येणाऱ्या 3 गावांमध्ये 52 लाभार्थ्यांना घरकुल मंजूर झाले आहेत. सरकारच्या या योजनेतून सामान्य वर्गासाठी 1,20,000 रुपये तर मागासवर्गीय लाभार्थ्यांना 1,70,000 रुपये मिळणार असून मंजुरी मिळाल्यानंतर 6 महिन्याच्या आत सर्वांनी घरे बांधून घेणे गरजेचे आहे. 4 टप्प्यामध्ये सर्व मंजूर रक्कम मिळणार असून अनेकांच्या खात्यावर आता पहिला हप्ता जमा झालेला आहे. आपण यामध्ये आणखी थोडे स्वतःकडे निधी वापरून प्रत्येकाने चांगली व मजबूत घरे बांधून घ्यावी व या शासनाच्या योजनेचा लाभ घ्यावा असे सांगून सर्व लाभार्थ्यांनी ताबडतोब कागदपत्रांची पूर्तता करावी अशी सूचना केली. यावेळी अध्यक्ष धनाजी पाटील म्हणाले, ग्रामपंचायतीमध्ये असलेल्या घरकुल योजनेच्या लाभार्थ्यांच्या यादीमध्ये सुरुवातीला 52 लाभार्थ्यांची यासाठी निवड करण्यात आलेली आहे. आणखीन काही दिवसांमध्ये अजून काही लाभार्थ्यांना निवड करण्यात येणार आहे. मंजूर झालेल्या यादीमध्ये कोणत्याही ग्रामपंचायत अध्यक्ष, उपाध्यक्ष अथवा सदस्यांचा हस्तक्षेप झाला नसून लाभार्थ्यांनी या ग्रामस्थांच्या कोणत्याही प्रकारची याबाबत शंका निर्माण करू नये. मंजूर झालेली घरे सर्वांना ताबडतोब बांधून घेऊन आलेल्या योजनेचा पुरेपूर लाभ घ्यावा असे आवाहन केले. यावेळी ग्रामपंचायत सदस्य सचिन मदने, हाल शुगर संचालक व ग्रामपंचायत सदस्य विनायक पाटील, चिक्कोडी जिल्हा युवा काँग्रेसचे सचिव सचिन पवार, शिवराज कुंभार यांनीही मनोगत व्यक्त करून केंद्र सरकारच्या योजनेच्या वतीने मंजूर करण्यात आलेल्या लाभार्थ्यांना घर बांधून घेण्यासाठी सूचना केली. अजून ज्या लाभार्थ्यांना नावे आलेली नाहीत त्यांची नावे थोड्याच दिवसात येतील असेही सांगण्यात आले. यानंतर उपस्थित मान्यवरांच्या हस्ते 52 लाभार्थ्यांना केंद्र सरकारकडून आवास योजनेच्या मंजुरी पत्राचे वितरण करण्यात आले. याचवेळी सैन्य दलात निवड झालेल्या तरुणांचा सत्कार, प्राथमिक शाळेत शिक्षण घेत असलेल्या मागासवर्गीय विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप करण्यात आले. यावेळी ज्येष्ठ नागरिक महारुद्र जबडे, आप्पासाहेब संखपाळ, माजी ग्रामपंचायत उपाध्यक्ष अलका पवार, ग्रामपंचायत सदस्य मेघा कुंभार, रेखा तांदळे, अभिजित तांदळे, विजय दावणे, सचिन पवार, RK पवार यांच्यासह ग्रामपंचायत पदाधिकारी, लाभार्थी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. तात्यासाहेब कुर्वी यांनी सूत्रसंचालन करून आभार मानले. प्रधानमंत्री आवास योजनेमधून मागं घरे नाहीत म्हणून सर्वे झाले. त्या 22 कुटुंबांना जे सिरियल प्रकारे येतच आहेत. 22 घरे मंजुरी पत्रिके. तसेच आमच्या गावातील 3 भूतपूर्व आणि भूतपूर्व गरीब घराण्यातील मुले, ती मुले परवा आर्मीमध्ये सिलेक्शन झालं. त्यांच्याकडे आमच्या पंचायततर्फे सत्कार. तसेच SC/ST फंडातून, पंचायतच्या फंडातून आमच्या 3 गावातील SC समाजातील सरकारी शाळेतील प्रायमरी विद्यार्थ्यांना एक शाळेची किट असे सर वितरणाचा कार्यक्रम आम्ही आयोजित केलेला आहे. तर आमच्या रामपूर गावामध्ये आमच्या गावात लायब्ररी होती, तुम्हाला माहीतच असेल. सोसायटीच्या पाठीमागे लायब्ररी, तात्यासाहेब पूर्वी त्याच्यामध्ये लायब्ररी काम करत असताना इथं माहिती आहे. ती काही अनावत कारणामुळं, गव्हर्नमेंटच्या डिसिजन असेल किंवा आणि काहीतरी कारण असेल, ती गेली चिक्कलवाडा लायब्ररी. मग ते आम्हाला आमच्या गावातील मुलांना किंवा एक सिनियर लोकांना एक वाचनाची आवड लागली होती. त्यावेळेला वाचनाची आवड लागली होती. त्यामुळे आम्हाला सुद्धा ते वाटत होतं की इथं गावात सुद्धा आमच्या लायब्ररी पाहिजे. म्हणून आम्ही त्याचा पाठपुरावा करून
आमच्या आणि आज पांगेरला सुद्धा लायब्ररीचं म्हणजे त्याचाच एक भाग म्हणून सहभाग म्हणून इतर रामपूर आणि पांगेरला लायब्ररीचं उद्घाटन होत आहे. त्यासाठी पाठपुरावा करून आम्हाला विशेष सहकार दिल्याबद्दल मी विशेष पठाण साहेबांचं मी अगदी मनापासून रामपूर गावातर्फे हार्दिक अभिनंदन करतो. कारण त्यांचं सुद्धा असं आहे की त्यांचं म्हणजे त्यांचा एक असा विचार आहे, गावात फक्त गटर पाणी आणि रस्ते हा विकास त्यांचा नसून त्यांचा एक असं म्हणजे आम्हाला अनुभव लागला त्यांचा पोरांचं शिक्षण म्हणजे फाउंडेशन मजबूत झालं पाहिजे. पोरं शिकली पाहिजे म्हणजे वाचली पाहिजेत. आज मोबाईल किंवा इतर गैरमार्गात जी पोरं इकडे तिकडे म्हणजे बिघडत चालल्यात त्यासाठी एक चांगलं उत्तम साधन आहे की रिकाम्या वेळेत पोरं येऊन तिथं वाचत बसावं. किंवा आता इथं कट्ट्यावर सुद्धा आमचे सिनियर आज मारुताते असतील अफवान असतील इथं बसतात त्यांनी तोच वेळ त्यांनी तिथं पेपर वाचण्यासाठी किंवा त्यांचा सुद्धा एक विरंगुळा होऊन जाईल. त्यासाठी आज इथे लायब्ररीचं उद्घाटन हे सर्व गावाला समावेशक असं म्हणजे उपयोगी असं लायब्ररी आम्हाला करून दिल्याबद्दल त्यांचं सुद्धा मी खूप दिवसापासून गावातील युवकांची व आपल्या नागरिकांची इच्छा होती की आपल्या गावामध्ये लायब्ररी पाहिजे. कारण सगळेजण आमच्या म्हणून देवळाजवळ सगळेजण बसतात, कट्ट्यावर बसतात, पण काहीतरी त्यांना शिकायचं असू दे किंवा पेपर वाचायचं पुस्तके हे बऱ्यापैकी खूप जणांनी मला बोलले होते. मग त्याचंच आम्ही एक निरसन म्हणून आम्ही व्हिडिओ सरांना बोललो होतो की आम्हाला लायब्ररी कुठल्याही परिस्थितीत पाहिजे रामपूरमध्ये म्हणून. मग त्यांनी सरांनी पाठपुरावा करून आपल्या झडपी ऑफिसला बोलून बेळगावकडून त्यांनी मंजूर करून आणले. त्याबद्दल मी सरांचा पहिला आभार मानतो की आमच्या गावामध्ये लायब्ररीसाठी त्यांनी प्रयत्न केल्याबद्दल आम्हाला लायब्ररी मिळाली. या लायब्ररीचा उपयोग म्हणजे आत्ताची जी मुलं युवा आहेत त्यांना मोबाईलचं आकर्षण झालेलं आहे. ते मोबाईलचं आकर्षण थोडं दूर होऊन त्यांना पुस्तकामध्ये त्यांचं मन रमावं म्हणून त्याचा एक आम्ही पंचायत मार्फत आम्ही एक नियोजन व एक आराखडा आखलेला आहे की बाबा रात्री पण आता निपाणीमध्ये मला वाटते बहुतेक ठिकाणी नाईट लायब्ररी पण चालू आहे. त्या पद्धतीचं पण आम्ही जरा पुढे नियोजन करणार आहे की बाबा मुलांना अभ्यासासाठी नाईट लायब्ररी पण आम्ही टाइम देऊन किती वेळ लागेल तेवढं देणार आहे. आणि याचा उपयोग आपल्या गावातील नागरिकांनी पुस्तके म्हणा कादंबरी ही पुस्तकं सुद्धा आम्ही आणून ठेवणार आहे. फक्त कन्नडच नाही, मराठी, इंग्लिश जी तुम्हाला लागणार आहे, तुम्हाला वाचायला जे छंद आहे ते आपल्या गावातल्या लोकांच्यासाठी आम्ही आणून ठेवणार आहे. आणि आपल्या गावातील युवकांसाठी स्पर्धा परीक्षेसाठी सुद्धा पुस्तके आणून आम्ही ठेवायचा प्रयत्न करणार आणि भविष्यात त्याचा उपयोग त्यांना व्हावा यासाठी एक लायब्ररीचं एक आम्ही पंचायत मार्फत एक काम केलेलं आहे. त्याचबरोबर साहेबांच्याकडे हट्ट धरून की एक लायब्ररी जी चिखलवाडा आपली जे ट्रान्सफर झाली होती ते आमच्या गावात चालू करावी. कशासाठी तर ती एक बसण्याची उठण्याची जागा पोरांच्यासाठी म्हणजे जेणेकरून पुस्तकाचा नाद लागावा. जे आपले सिनियर लोक जे कट्ट्यावरती येऊन बसतात त्यांच्यासाठी पेपर वगैरे ठेवण्याची आम्हाला व्यवस्था व्हावी. इथं कुठं उघड्यावर आपल्याला पेपर्स वगैरे न्यूजपेपर ठेवता येत नाही. त्यासाठी ती त्यांना बसण्या उठण्याची आणि पोरांना एक छंद लागावा की पुस्तक वाचन हे ते व्हावं. मी साहेबांना अजून विनंती करतो की त्यामध्ये एक टीव्ही साहेब एक टीव्हीची एक व्यवस्था करावी पोरांच्यासाठी जेणेकरून त्यांचं पोरांचं अट्रॅक्शन लायब्ररीकडे व्हावं. आणि त्या ठिकाणी ज्या न्यूजपेपर्स हे त्याचा गावकऱ्यांनी सदुपयोग घ्यावा जेणेकरून सगळ्यांना ते परत रियूज करता यावं. कारण प्रत्येकाचं लक्ष त्याच्याकडे नसते. ही आपली गावची मालमत्ता आहे, त्याच्याकडे तुम्ही सर्वांनी मिळून लक्ष दिलं त्याचा सांभाळ केला तरच ते मोठं होते. कारण त्याच्यावर गावची जी एक समाजात जी स्थिती असते ती समजते की गावात बाबा लायब्ररी आहेत की नाही, CCTV आहेत की नाही, शाळा कशी आहे, रस्ते कसे आहेत, पाणी आहे की नाही, या सगळ्या ह्याच्यावर गावची आपल्या एक लेवल ठरलेली असते. त्या लेवलला आपल्याला जर रामपूरला त्या लेवल पर्यंत न्यायचं असेल तर ह्या सगळ्या गोष्टी हवेत. सगळे ग्रामपंचायत सदस्य मिळून सगळे करतात पण तुमची जबाबदारी आहे की त्याला आपण तिथं जाणे, त्याचा उपयोग घेणे, काय चुकत असेल तर ते आम्हाला सांगणे किंवा साहेब लोकांना सांगणे. तुम्हाला अजून काय पाहिजे असेल तर त्याची सुद्धा म्हणजे हे करता येते. तुम्ही काय कल्पना असेल तुमची त्या सुद्धा तुम्ही गोष्टी लायब्ररीमध्ये हे वाढवता येते. हे पुस्तक नाही आहे, या अशा गोष्टींची कल्पना जे लायब्ररी मॅन आता ते ठेवले त्या वहिनींना तुम्ही कल्पना देणे, आपल्या पोरांना तिथं लावून देणे. एक तासाभरासाठी अर्धा तासासाठी पोरांना ती तुम्ही अर्धा तासात ते तिथं नेऊन सोडावं पोरांना अशी माझी अपेक्षा आहे. बाकी जे तुमच्या आजूबाजूला जे कोण असतील त्यांनाही सांगा की जाऊन अर्धा तास पोरं तिथं जाऊन अभ्यास करा.
इंटरनेटची सुविधा करून देण्यात येईल. पोरांच्यासाठी जे स्पर्धा परीक्षा वगैरे आहेत त्या पोरांच्यासाठी पण तिथं जे जे मटेरियल लागतंय ते आम्ही आणून ठेवण्याचा प्रयत्न करू. त्यानुसार आम्ही सर्व पंचायत मेंबरांनी काही ग्रामस्थांनी पण साहेबांना आम्ही विनंती केली होती. त्याप्रमाणे 16 तालुक्यामध्ये 16 लायब्ररी मंजूर झालेल्या आहेत. पण साहेबांनी जे जास्तीत जास्त त्यात अभ्यास करून जे सुरुवात 16 मध्ये पहिलीच लायब्ररी आता सुरुवात आपल्या गावात फर्स्ट चालू झाली आहे. साहेबांनी केलेला प्रयत्न खरंच नाही. त्याचबरोबर जो आपला याचा कार्यक्रम आयोजित केलेला घरकुल योजनेचा जे कार्यक्रम आयोजित केलेला वाटप करण्याचे केस केलेला आहे, त्यामध्ये आपण जे ऑनलाईन अर्ज भरलेली होती त्याप्रमाणे ही लिस्ट आलेली आहे. ह्यामध्ये कोणीही राजकारण केलेलं नाही. हा गैरसमज त्याला दूर करून घ्या सगळ्यांनी. आता जे आलेले आहेत त्यांना पण मिळेल आणि मागची जे आहेत ऑनलाईन त्यांना पण कालांतराने थोडे टप्प्यामध्ये मिळत जातील. आणि तसंच जे SC/ST च्या मुलांना किट वाटप करण्यात आलं आहे, ते मुलांना कसं ते बॅग वगैरे वाटप करण्यात येईल. तसंच आपल्या गावामधील 3 मुलं जे आर्मीमध्ये सिलेक्ट झालेले आहेत त्यांचाही सत्कार कार्यक्रम आयोजित केलेला आहे. एक आपल्या गावामध्ये एक आर्मीची गोष्ट ವರ್ಷಕ್ಕೆ ಎಷ್ಟು ತಾಸು 1800 ತಾಸು ಆಯ್ತಲ್ಲ 1800 ತಾಸು ಆಯ್ತಲ್ಲ ಮನುಷ್ಯ ದಿನ ಬರೀ 1 ತಾಸು ಒಂದು ಹೊಸ ಸ್ಕಿಲ್ ಕಲಿಯೋದ್ರೊಳಗೆ ಉಪಯೋಗ ಮಾಡಿದಂತಂದ್ರೆ ಒಂದು ವರ್ಷದೊಳಗೆ 365 ಅವರ್ಸ್ ಅವರೊಳಗೆ ಸ್ಪೆಂಡ್ ಮಾಡಿರ್ತಾನೆ. 365 ಅವರ್ಸ್ ನೀವು ಒಂದು ಹೊಸ ಸ್ಕಿಲ್ ಕಲಿಯಕ್ಕೆ ಯೂಸ್ ಮಾಡಿದ್ರಂದ್ರೆ ಅದ್ರೊಳಗೆ ನೀವು ಎಕ್ಸ್ಪರ್ಟ್ ಆಗ್ತಿರಂಗಿಲ್ಲ. ಅದನ್ನ ಬಿಟ್ಟು ನಮ್ಮ ಹುಡುಗರು ಏನ್ ಮಾಡಾಕ್ತಾರೆ ಇವತ್ತು ಜಸ್ಟ್ ಮೊಬೈಲ್ ನೋಡ್ಕೋತ ಹೊಂಟಿದಾರೆ, ಟೈಮ್ ವೇಸ್ಟ್ ಮಾಡುತ್ತೆ. ಒಂದ್ಸಲ ಇದು ಟೈಮ್ ಹೋಯ್ತಂದ್ರೆ ವಾಪಸ್ ಬರಂಗಿಲ್ಲ. ಯಂಗ್ಸ್ಟರ್ಸ್ ಇರುವಂತದ್ದು ಅವ್ರು ತಮ್ಮ ಭವಿಷ್ಯವನ್ನು ರೂಪಿಸ್ಕೊಳ್ಳಿಕ್ಕೆ ಇರ್ತಕ್ಕದ್ದು ಅವಧಿ. ಇದ್ರೊಳಗೆ ನಾವು ಬರೀ ಮೊಬೈಲ್ ನೋಡ್ಕೊತು ಕಟ್ಟಿ ಮೇಲೆ ಕುಂತು ಹರಟಿ ಮಾಡ್ಕೊತ ಅಥವಾ ಅನ್ವಶ್ಯಕ ಕೆಲಸದೊಳಗೆ ಟೈಮ್ ಸ್ಪೆಂಡ್ ಮಾಡಿದ್ವಿ ಅಂತಂದ್ರೆ ನಮ್ಮ ಭವಿಷ್ಯ ಸರಿ ಆಗೋದಿಲ್ಲ. ಇವತ್ತು ನಾವು ನೋಡಿದ್ವಿ ಅಂತಂದ್ರೆ ನಮಗೆ ಫೈಟ್ ಕೊಡೋದೊಂದು ದೇಶಕ್ಕೆ ಯಾವುದು? ಚೈನಾ. ಅವರು ಟೆಕ್ನಾಲಜಿ ಸೈನ್ಸ್ ಇದ್ರೊಳಗೆ ಎಲ್ಲಿ ಹೊಂಟಿದಾರೆ ಮತ್ತೆ ನಾವು ಉಲ್ಟಾ ಹೊಂಟಿದ್ದೇವೆ. ದೇಶ ಮುಂದುವರಿಯಾಗ್ತದೆ ಹಂಗೆ ಕಾಣಾಗ್ತದೆ ನಮಗೆ. ಬಟ್ ಇನ್ ಕೇಸ್ ಆಫ್ ಸೈನ್ಸ್ ಅಂಡ್ ಟೆಕ್ನಾಲಜಿ ನಾವು ಉಲ್ಟಾ ಬರಾಕ್ತೇವೆ. ಚೈನಾಕ್ಕೆ ನಾವು ಟಕ್ಕರ್ ಕೊಟ್ಟು ಮುಂದೆ ಹೋಗ್ಬೇಕಂತಂದ್ರೆ ನಮಗೆ ಬೇಕಾಗಿರೋದು ಲೈಬ್ರರಿಗಳು ಇದ್ದು ಅಂತಂದ್ರೆ ನಾವು ಮಕ್ಕಳಿಗೆ ಈಗ ಹೇಳಿದ್ರು ಸೆಕ್ಷನ್ 2010ರಿಂದ ಇವರು ಇಲ್ಲಿ ಅಧ್ಯಕ್ಷರಿದ್ದಾಗ ನಂದು ಕರಿಯರ್ ಇಲ್ಲಿ PD1 ಸ್ಟಾರ್ಟ್ ಆಯ್ತು. ಅವಾಗಿಂದ ಇಲ್ಲಿ ತನಕ ನಾವು ಬಹಳ ಕೆಲಸ ಮಾಡಿದ್ದೇವೆ. ಊರೊಳಗೆ ರೋಡ್ಗಳಾಗಿದ್ದಾವೆ, ಮೆಟ್ರೋಗಳಾಗಿದ್ದಾವೆ, ಎಲ್ಲ ಜೊತೆಗೆ ನಾವು ಆಲ್ಮೋಸ್ಟ್ ನಮ್ಮ ಚಿಕ್ಕಲ್ವಾಡ ಪಂಚಾಯತ್ ಒಳಗೆ ಚಿಕ್ಕಲ್ವಾಡ ರಾಮಪುರ ಪಾಂಗೇರ್ 3 ಊರು ಕೂಡಿಸಿ 1200 ಮನೆ ಲಾಸ್ಟ್ 15 ವರ್ಷದೊಳಗೆ ಸ್ಯಾಂಕ್ಷನ್ ಮಾಡಿದ್ವಿ. ಎಷ್ಟು 1200 ಮನೆ ಸ್ಯಾಂಕ್ಷನ್ ಮಾಡಿದ್ವಿ. ಅಷ್ಟೆಲ್ಲ ಕೆಲಸ ಆದ್ಮೇಲೆ ನನಗಂತೂ ಖುಷಿ ಇರಲಿಲ್ಲ. ಇವತ್ತಿನ ದಿನ 15 ವರ್ಷದ ನಮ್ಮ ಸರ್ವಿಸದ್ದು ಇವತ್ತು ಸಾರ್ಥಕ ಆಯ್ತು. ನೀವು ಜಗತ್ತಿನೊಳಗಿರುವಂತ ಯಶಸ್ವಿ ಜನ, ಯಾರು ಸಕ್ಸಸ್ಫುಲ್ ಜನ ಅಂತ ನಾವು ಕರಿತೀವಲ್ಲ, ಅವ್ರಿಗೊಂದ್ಸಲ ಅವ್ರಿಗೆ ಇಂಟರ್ವ್ಯೂ ತಗೊಂಡು ನೋಡ್ರಿ ಅಥವಾ ಅವ್ರ ಇಂಟರ್ವ್ಯೂ ಓದಿ ನೋಡ್ರಿ. ಈಗ ಬಿಲ್ ಗೇಟ್ಸ್ ಇದಾರೆ, ವಾರನ್ ಬಫೆಟ್ ಇದಾರೆ, ಜಗತ್ತಿನ ಶ್ರೀಮಂತ ಜನರೊಳಗೆ ಒಬ್ರು. ಆಮೇಲೆ ಟೆಸ್ಲಾ ಓನರ್ ಇದಾರೆ, ಎಲಾನ್ ಮಸ್ಕ್ ಇದಾರೆ, ಮಾರ್ಕ್ ಜುಕರ್ಬರ್ಗ್ ಮೆಟಾ ಮತ್ತು ಫೇಸ್ಬುಕ್ ಫೌಂಡರ್ ಇದ್ದಾರೆ. ಇವ್ರು ಯಾರಿಗೂ ಕೇಳಿ ನೋಡ್ರಿ, ನೀವು ಇಷ್ಟು ಸಕ್ಸಸ್ಫುಲ್ ಹೆಂಗಾದ್ರಿ ಅಂತ ಕೇಳಿದ್ರೆ ಏನು ಒಂದೇ ಉತ್ತರ ಕಾಮನ್ ಬರ್ತಿಲ್ಲ. कॉमन उत्तर एकच येत होतं त्याचं काय रीडिंग, काय रीडिंग वाचणे. आता वॉरेन बफेटची वय बफेट ಅವ್ರ ವಯಸ್ಸು ಈಗ ಅಂದಾಜು 90 ಇರಬೇಕು. ಈಗ 90 ವರ್ಷ ವಯಸ್ಸು ಡೈಲಿ 5 ರಿಂದ 6 तास होतात. ते डोक्याचा विषय काढून टाका पाहिजे. मगापासून जागी चिकवाडी अख्खी चिकवाडा लायब्ररी होती. आमच्या गावात जागा होती, रामपूरमध्ये होती. पण ती डोक्याचा विषय काढा. ऍक्च्युली चिकवाडा लायब्ररी होती, कारण तुमच्या गावात मागणी पण चिकवाडा रामपूरचं लायब्ररी मंजूर केलेली आहे. ऍक्च्युली चिकोडी तालुक्यामध्ये 16 ग्रामपंचायतला नवीन लायब्ररीसाठी अनुदान मिळालं होतं. त्यात PDOने आमच्या पाठपुरावा करून सर्वप्रथम आमच्या चिकवाडा ग्रामपंचायत लायब्ररी व्हावं असं त्यांचं बोलतं कौतुक करण्याजोगं आहे. आणि तिने आज त्या लायब्ररी उद्घाटन केलं. तसेच लायब्ररीमध्ये तरुण भारत, सकाळ व इतर पेपर आहेत आणि जर कन्नड आहेत. आणखी तुम्हाला पेपर पाहिजे असतील तर ते पेपर तुम्ही सांगा. आणि याच्यापूर्वी लायब्ररी पेपर वाचल्यानंतर संपादनाची वकाई पाटलांच्या घरात पेपर वाचायला जात होती.
आता तसं न करता लायब्ररी वाचा या रोज आणि MPSC UPSC परीक्षा देण्यासाठी जे पुस्तक लागतील तुम्हाला ते आम्हाला सांगा. पुस्तक देण्यापूर्वी तुम्ही आमच्या लायब्ररी संपर्क आमच्या पेडीवर संपर्क सांगा. त्या लायब्ररीवर संपर्क सांगा कुठलं पुस्तक देणार आहे तुम्ही. कारण तुम्ही ते पुस्तक देणार असतात तर ते आमच्या लायब्ररीमध्ये असलं असते अवेलेबल असते. त्याच्याऐवजी दुसरं पुस्तक कुठलं आम्ही सांगतो तुम्हाला ते तुम्ही पुस्तक द्या. आणि जास्तीत जास्त पोरांनी इथे MPSC UPSC परीक्षा आणि KPSC परीक्षा या स्पर्धा परीक्षेसाठी पुस्तक अवेलेबल आहेत. अवेलेबल असली तर आम्ही तुम्हाला आणून देतो आणि तुम्ही जास्त लायब्ररीचा उपयोग करावा. आणि अण्णा तुम्ही सगळ्या वरिष्ठ निवडते लोकांनी रोज लायब्ररीत जावं आणि लायब्ररीमध्ये काय इतर उपयोगी वस्तू असतील किंवा इतर तुम्हाला काय पुस्तक लागले असतील ते आम्हाला सांगा. आणि आपण ह्या कार्यक्रमाला त्याचं त्यालाही पाहिजे हातला वाला तिकडे पाठवून करायचं ते. ಬುಕ್ ಅದಾವೆ 4 ಲೈನ್ ಬುಕ್ 1 ಲೈನ್ ಬುಕ್ ಆಮೇಲೆ ಡ್ರಾಯಿಂಗ್ ಬುಕ್ ಆಮೇಲೆ ಕಂಪಾಸ್ ಎಕ್ಸಾಮ್ ಪ್ಯಾಡ್ ಇದನ್ನೆಲ್ಲ ಅವರಿಗೆ ಕೊಡ್ತಾ ಇದ್ದೀವಿ. आणि 2 देतात ते बाटली येते त्यांना घरात घरपोच आम्ही काय करून खाली कोण दिसला पाहिजे गीता विजय पंतापुरे श्री मल्लिकार्जुन नंदगाव घराची मंजूर पण पुष्पा दयानंद सत्ते कस्तुरी राजेंद्र पाचोंडे रुपाली चेतन सडोले काकू उलटे झाले तू तारक फोटो